नमस्कार, माझे नाव अर्चना. डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्हाला बघून कळालं असेल की आपली आजची रेसिपी कोणती आहे. तर आज आपण मस्त असं मँगो आणि व्हॅनिला फ्लेवरचं आईस्क्रीम बनवणार आहोत. तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया. अशा पद्धतीने हे मँगो घेतलेले आहेत, फ्रेश क्रीम घेतलेली आहे आणि कंडेन्स मिल्क. तर आपल्याला मोजून फक्त 3 साहित्यामध्ये हे आईस्क्रीम एवढं छान बनतं ना, खूप मस्त बनतं. तर तुम्ही बघू शकता, मी प्रथम ट्राय केलेलं होतं, माझ्या मुलांना खूप आवडलं म्हणून मी सेकंड टाईम तुमच्यासाठी हे शूट केलेलं आहे. तर अशा पद्धतीने हा मँगो आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. यामध्ये हा सर्व पल्प आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीने मी हे मँगो कट करून याचा पल्प काढून घेणार आहे. आता हे मी मिक्सरला फिरवून घेणार आहे. तर इकडे बघा, मी अशा पद्धतीने 1 वाटी व्हिपिंग क्रीम फ्रेश क्रीम घेतलेली आहे. तर तुम्ही बघू शकता, बिटरच्या साहाय्याने अशा पद्धतीने मी फ्रेश क्रीम छान फेटून घेत आहे. तर 2 ते 3 मिनटं अशा पद्धतीने फेटल्यानंतर तुम्ही बघू शकता, क्रीम थोडीशी फुललेली आहे, तुम्हाला दिसतच असेल. तर तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीने थोडीशी फुललेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे बघा, ही अशा पद्धतीने थोडीशी फुललेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, कंडेन्स मिल्क यामध्ये टाकायचं आहे. म्हणजे कसं थोडासा गोडपणा येतो, म्हणून आपण कंडेन्स मिल्क टाकलेलं आहे. आणि आपली जी आईस्क्रीम आहे ती टेस्टला पण खूप छान लागते, म्हणून मी यामध्ये कंडेन्स मिल्क टाकलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीने हे फेटून घेतलेलं आहे. थोडंसं आता जे फेटलेलं क्रीम आहे मी एका वाटीमध्ये काढून घेणार आहे. आणि या सर्व फ्रेश ह्याच्यामध्ये मी आता जो आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलेला आंब्याचा पल्प होता तो घेतलेला आहे. आता काय करायचं, याला थोडंसं 1-2 मिनटं आपल्याला फेटून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीने हा फेटून घेतलेला आहे. आणि एक अशा पद्धतीने प्लास्टिकचं भांडं घ्यायचं आहे. यामध्ये हे आपल्याला आईस्क्रीमचं बॅटर टाकायचं आहे. आणि जे आपण व्हॅनिलासाठी व्हाईटवालं जे काढून ठेवलेलं होतं ते पण यामध्ये टाकायचं आहे. तर मँगोमधले थोडेसे काप मी ठेवलेले होते, हे यावरती टाकायचे आहेत. आणि जे व्हॅनिला होतं ते अशा पद्धतीने टाकायचं आहे. दिसायला पण हे खूप छान दिसतं आणि आकर्षक वाटतं, म्हणून मी अशा पद्धतीने थोडंसं हे व्हॅनिला फ्लेवर साईडला ठेवलेलं आहे. मँगो टाकायचा आहे आणि याच्यावर सिल्वर फॉईल पेपरने कवर करायचं आहे. म्हणजे कसं आपल्या आईस्क्रीमवर आईस क्रिस्टल येणार नाहीत, म्हणून अशा पद्धतीने मी याला सिल्वर फॉईल पेपर लावून आपण याला ढक्कन लावून फ्रीजरमध्ये रात्रभरासाठी ठेवून देणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीने हे फ्रीजरला ठेवून घेतल्यानंतर सकाळी बघू शकता, हे आपल्याला काढायचं आणि 5 मिनटं साईडला ठेवून द्यायचं आहे. आणि मगच याला ओपन करायचं आहे. म्हणजे काय होतं, कधी जास्त हा घट्ट होतो, म्हणून आपल्याला काय करायचं, 5 मिनटं आधीच आपल्याला याला साईडला काढून घ्यायचं आहे आणि मगच आपल्याला आईस्क्रीम काढायचं आहे. तर तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीनेही मी आईस्क्रीम काढलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता किती मस्त हे आईस्क्रीम निघत आहे. आणि टेस्टला तर एवढं भारी लागतं ना, हे आईस्क्रीम मस्तच लागतं. माझ्या मुलांनी हे फर्स्ट टाईम केल्यामुळं मी हे सर्व आईस्क्रीम संपवून टाकलं. सेकंड टाईम मी हे बनवलं आहे. खूप मस्त होतं, टेस्टला तर एकदम भारी लागतं. कमी साहित्यामध्ये हे आईस्क्रीम बनतं. तर ही आईस्क्रीमची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.